वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, मी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे, ग्रामीण रुग्णालय आळंदी। सालाबाद प्रमाणे येणारे आषाढी वारी 2024 साठी जवळजवळ 10 ते 12 लाख भाविक आळंदीमध्ये येतात। त्यांची आरोग्याच्या दृष्टीने उत्तम सुविधा त्यांना दिल्या जाव्या यासाठी मी आणि माझा संपूर्ण स्टाफ कटिबद्ध आहोत। आणि आपण यावर्षी ज्या ज्या सुविधा देणार आहोत त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगते। प्रथम आपलं ग्रामीण रुग्णालय हे बाह्य रुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभाग हे 24/7 चालू राहणार आहे। त्यासाठी आपण वरिष्ठ कार्यालयाकडून स्पेशालिस्ट यावर्षी बोलवून घेतलेले आहेत। यावर्षीचा वेगळेपणा म्हणजे आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये 5 ICU बेड ठेवलेले आहेत, जे इथून मागे नव्हते। त्याच्यानंतर आपली जी बूथ व्यवस्था आहे, माऊली मंदिरामध्ये प्रस्थानाच्या दिवशी जी भयानक गर्दी असते प्रचंड, तिथे काही प्रकार होऊ शकतात, हे लक्षात घेऊन आम्ही तिथे पण एक ICU व्यवस्था केलेली आहे। प्रस्थानाच्या दिवशी एक स्त्रीरोग तज्ञ पालखी तळावर मुक्कामी, त्याच्यानंतर एक ICU स्पेशालिस्ट आम्ही पालखी तळावर म्हणजे माऊली मंदिरात ठेवत आहोत। तिथे सगळे ICU व्यवस्था म्हणजे ऑक्सिजन, ECG, इमर्जन्सी ड्रग्ज, इंजेक्शन आम्ही पुरवणार आहोत। राहिली बाकीची तयारी म्हणजे ग्रामीण रुग्णालयात 24 तास आम्ही सगळे स्पेशालिस्ट, जनरल ड्युटी ऑफिसर्स, सगळा स्टाफ जो आपल्याला पुरवण्यात आलेला आहे वरिष्ठ लेवलवरून, त्यांच्या ड्युटी नियोजन करून प्रत्येक वेळेला उत्तम सेवा दिली जावी याची काळजी घेतलेली आहे। येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची राहण्याची सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे, जेवणाची सोय केलेली आहे। त्याच्यानंतर आपल्या रुग्णालयामध्ये औषधाचा तुटवडा भासू नये म्हणून आधीच आपण सोय करून ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये श्वानदंशावरची लस, सर्पदंशावरची लस आणि इतर लशी आणि इमर्जन्सी मेडिसिन या सगळ्याची उपलब्धता आपण ठेवलेली आहे। उष्माघातच्या दृष्टीने पण आपण उष्माघात कक्ष तयार ठेवलेला आहे। शिवाय आपण पावसाच्या दृष्टीने समजा त्या दृष्टीने जर काही रुग्ण येत असतील तर आपण साथरोग नियंत्रण कक्षाची पण स्थापना केलेली आहे। त्याचीही जबाबदारी आपण मेडिकल ऑफिसरवर देण्यात आलेली आहे वेगळ्या। त्याच्यानंतर आपण खाजगी रुग्णालयामध्ये प्रत्येक रुग्णालयाला आपण 10% बेड आरक्षित केलेले आहे। जर काही इमर्जन्सी झाली तर त्यांचे पण 10% बेड आरक्षित असावेत। त्याच्यानंतर आपण तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमच्या मदतीने आणि नगरपालिकेच्या मदतीने संपूर्ण शहरातल्या पाणी स्रोतांची तपासणी केलेली आहे। त्याच्यानंतर पाणी पुरवठ्यासाठी टँकर व्यवस्था केलेली आहे। सर्वेक्षण चालू आहे। डेंग्यू, मलेरियाचे काही एरियाज आहेत जिथं पॉझिटिव्ह सापडल्या तिथं त्या दृष्टीने उपाययोजना पण केलेल्या आहेत आपण। त्याच्यानंतर आपण हॉटेल चालकांना मीटिंग घेऊन इथं जे हॉटेलमध्ये जे खाद्यपदार्थ बनतील त्यांच्या स्वच्छतेची, ते पदार्थ झाकलेले राहावे याच्या सूचना दिलेल्या आहेत। शिवाय हॉटेलमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत, उदाहरणार्थ स्वयंपाक करणारे लोक किंवा भाविकांना किंवा रुग्णांना सर्व करणारे, खाद्यपदार्थ वाटणारे जे लोक आहेत, त्यांची सगळ्यांची आरोग्य तपासणी आपण करत आहोत, सध्या चालू आहे। त्याच्यानंतर आपण इथल्या सगळ्यांना सूचना देऊन ठेवलेल्या आहेत की ड्रेस कोडमध्ये या, म्हणजे येणाऱ्या लोकांना सेवा देणारी लोक कळतील। त्याच्यानंतर सगळ्या लोकांशी गोड बोला, आपुलकीनं बोला की आपण या माध्यमातून आपण सेवा करणार आहोत, अशा सूचना देऊन ठेवलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण इमर्जन्सी उद्भवलीच तर आपण 102 आणि 108च्या अशा आपले वेगवेगळ्या ठिकाणी असे 9 बूथ आहेत। त्या 9 बूथवर आपण यावर्षीचं टायमिंग पण चेंज केलं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत बूथ चालणार आहेत आपले, आणि माऊली मंदिरातले 2 बूथ तर रात्री पण चालू राहणार आहेत। अशा प्रकारे आपण रुग्णालय प्लस कार्यक्षेत्र अशा सगळीकडेच आपण आरोग्य दृष्टीनं संपूर्ण तैनात ठेवलेली आहे। आणि शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना वाचता यावं म्हणून आपण IEC मटेरियल, आरोग्यविषयक जे प्रसिद्धी साहित्य असतं ते पण आपण ठिकठिकाणी लावण्यात आलेलं आहे बूथवर आणि हॉस्पिटलच्या परिसरात। हॉस्पिटलमध्ये आपण गरोदर आणि स्तनदा मातांना विश्रांतीसाठी किंवा त्यांच्या बालकांना पाजण्यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे। पूर्वीपासूनच आहे पण ती आता आपण डिक्लेअर केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा लाभ घेता येईल। आणि स्वच्छतेची काळजी आम्ही घेतच आहोत।